निन्नो मागच्या तासाला आपण गुरुत्वाकर्षणाबद्दल माहिती घेतली. आजच्या तासाला आपल्याला सर आयझॅक न्यूटन यांच्याबद्दल माहिती घ्यायची आहे आणि तसेच केपलर यांनी ग्रहांच्या लंबवर्तुळाकार गतीविषयक मांडलेले 3 नियम अभ्यासायचे आहेत. तर बघूयात परिचय शास्त्रज्ञांचा. सर आयझॅक न्यूटन आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जातात. यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपिया नामक पुस्तकात मांडला. याआधी केपलरने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे 3 नियम मांडले होते, परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात यामागील कारणांची काहीच जाण त्यांना नव्हती. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले. न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रांमध्येही उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला. कॅल्क्युलस या नावे ओळखल्या जाणाऱ्या या शाखेचा गणितात व भौतिकशास्त्रातही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. वरच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय न्यूटननी जी दुर्बीण तयार केली आणि त्याच्या आधारे त्यांनी ग्रहांची, केपलर यांनी मांडलेले जे नियम होते त्या ग्रहांची सिद्धताही गणिताच्या सहाय्याने केली. यानंतर आपण बघूया वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल. करून पाहूया. एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा. दोरीचे दुसरे टोक हातात धरून शेजारील आकृती 1.2 अ मध्ये दाखवल्याप्रमाणे फिरवा, जेणेकरून दगड एका वर्तुळावरून फिरेल. त्या दगडावर तुम्ही काही बल प्रयुक्त करीत आहात का? त्याची दिशा कोणती आहे? हे बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल व असे केल्यास दगडावर काय प्रभाव पडेल? मैत्रिणींनो बघा, आकृती 1.2 अ मध्ये एका मुलीच्या हातात दोरी आहे आणि दोरीला दगड बांधलेला आहे दुसऱ्या टोकाला आणि ती गोलाकार दिशेने, वर्तुळाकार दिशेने ते फिरवत आहे. ज्याप्रमाणे शेतकरी गोफण फिरवतात त्याप्रमाणेच ही कृती आहे. जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे खेचतो आहोत. अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत आहोत. पण दोरी बांधून दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेले बल संपुष्टात येते. त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो, कारण त्या क्षणी ती त्याच्या वेगाची दिशा असते. बघा मैत्रिणींनो, आपण ज्या क्षणी दोरीला लावलेलं बल सोडून दिल्यानंतर तो दगड वर्तुळाच्या स्पर्शिकेच्या दिशेने फेकला जातो. तुम्हाला भूमितीमध्ये वर्तुळ, वर्तुळाच्या स्पर्शिका हे शिकायचं आहे. तुम्ही 9वीतही शिकलेला आहात. यापूर्वी आपण अशीच एक कृती केली होती, ती तुम्हाला आठवत असेल. त्यात एका गोल फिरणाऱ्या चकतीवरील 5 रुपयाचे नाणे स्पर्शिकेच्या दिशेने फेकले जाते. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. मैत्रिणींनो, लहानपणी खेळताना बऱ्याच वेळेला तुमच्या काही वस्तू उडवता उडवता पंख्यावर जाऊन बसतात. अशा वेळेला आपण काय करतो? पंख्याचं बटन सुरू करतो आणि जेव्हा पंख्याला जशी गती प्राप्त होते तसेच हळूहळू त्या वस्तूला गती प्राप्त होते आणि काही कालानंतर ती वस्तू सरळ दिशेने फेकली जाते. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात. म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते. अभिकेंद्री बल म्हणजेच काय की वर्तुळाकार फिरणाऱ्या वस्तूवर केंद्राकडे आकर्षित होण्याची प्रवृत्ती असते आणि त्याच बलाला काय म्हणतात? अभिकेंद्री बल. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो, हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणजेच त्याची दिशा अर्थात वेग सारखा बदलत असतो. मग त्यावर काही बल प्रयुक्त होत असेल का? या बलाची दिशा कोणती असेल? जर असे बल नसते तर चंद्राची गती अशी राहिली असती का? आपल्या सौरमालेतील इतर ग्रह सूर्याभोवती असेच भ्रमण करतात का? त्यावरही असे बल प्रयुक्त होत असते का? त्याची दिशा कोणती असेल? साहजिकच आहे मैत्रिणींनो, हे प्रश्न आपल्याला नेहमी पडतात. पण वरील कृती
उदाहरण आणि काही प्रश्नांचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येते की चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे. जर कोणतेही बल त्या पृथ्वी आणि मध्ये नसते किंवा सूर्य आणि इतर ग्रहांमध्ये नसते तर काय झालं असतं, ग्रह वेगवेगळ्या दिशेंनी फिरले असते आणि किंवा कदाचित एकमेकांवर आदळलेही असते. तसेच हे बल पृथ्वीच प्रयुक्त करत असेल व चंद्रास स्वतःकडे आकर्षित करत असेल, त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असतात. आणि म्हणूनच एका विशिष्ट वर्तुळाकार कक्षेमध्ये सर्व ग्रह हे सूर्याभोवती लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये सूर्याभोवती फिरत असतात. आता बघूया केप्लरचे नियम. आपण आधीच पाहिलं की केप्लर यांनी ग्रहांच्या लंबवर्तुळाकार गतीविषयी नियम मांडले होते, पण त्यांना ते सिद्ध करता नाही आले, तर ते सिद्ध न्यूटन यांनी केले. प्राचीन कालापासून मानव ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे. गॅलिलिओच्या आधी हे निरीक्षण केवळ डोळ्याने केली जात असत. 16व्या शतकापर्यंत ग्रहांच्या स्थिती आणि गतीविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली होती. योहानस केप्लर नामक शास्त्रज्ञाने ती सर्व माहिती अभ्यासली. त्यांना आढळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. त्यांनी ग्रहांच्या गतीविषयी 3 नियम मांडले. केप्लरचे हे नियम खाली दिलेले आहेत, पण त्यापूर्वी आपल्याला लंबवर्तुळ म्हणजे काय ते बघायचं आहे. लंबवर्तुळ म्हणजे एखाद्या शंकूला एका प्रतलाने तिरके छेदले असता तयार होणारी आकृती. बघा, तुम्हाला या चित्रामध्ये गाजर दिसतंय. गाजराचा आकार शंक्वाकृती असतो. त्या शंक्वाकृती गाजराला जर आपण तिरका छेद दिला तर आपल्याला लंबवर्तुळ मिळते. यालाच प्रतलीय लंबवृत्त असे म्हणतात. यास 2 नाभिबिंदू असतात. या 2 नाभिबिंदूंपासूनच्या वृत्तावरील कोणत्याही बिंदूंच्या अंतराची बेरीज एकसमान असते. आकृती 1.3 मध्ये बघा, F1 आणि F2. F1 आणि F2 ही 2 नाभिबिंदू आहेत. A, B, C या परिघावरील कोणतेही बिंदू असतील तर AF1 अधिक AF2 बरोबर BF1 अधिक BF2 बरोबर CF1 अधिक CF2. म्हणजे याचाच अर्थ काय की परिघावरील कोणतेही बिंदू हे नाभिबिंदूपाशी जर त्यांचं अंतर जे असेल ते एक समान, अंतराची बेरीज जी असेल ती एक समान असते. आता बघूया केप्लरचा पहिला नियम. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. तुम्हाला आकृती दिसते 1.4. यामध्ये ग्रह A हा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतोय आणि सूर्य हा त्याच्या एका नाभीवर असतो. जसं मगाशी आपण बघितलं की F1 आणि F2 हे 2 नाभीय बिंदू आहेत, तसंच एका नाभीवर S हा बिंदू आहे. असं समजूया की F2 या नाभीय बिंदूवर S हा आहे, सूर्य हा आहे. केप्लरचा दुसरा नियम. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा, उदाहरणार्थ आपण बघूया AS किंवा CS किंवा FS. ही जी रेषा आहे ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. AB आणि CD ही ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतरे आहेत. AB आणि CD म्हणजेच समान कालावधीनंतर A व C पासून असलेले ग्रहाचे स्थान क्रमशः B आणि D ने दाखवले आहे. आकृतीमधील AS आणि CS या सरळ रेषा एका कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करतात. अर्थात ASB बरोबर व CSD यांची क्षेत्रफळे समान आहेत. ASB याचं क्षेत्रफळ
हे CSD या क्षेत्रफळाबरोबर आहे. केपलरचा तिसरा नियम. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. मैत्रिणींनो, समानुपाती म्हणजेच काय? समप्रमाणात असतो. आता तुम्हाला माहिती की समप्रमाण म्हणजे काय? त्यांचं गुणोत्तर सारखं असतं. म्हणजे आपण समजा एक पेन घेतला 5 रुपयाला, तर 5 पेनची किंमत काय होणार आहे? 25 रुपये. म्हणजे जर पेनची आपण संख्या वाढवली तर आपल्याला रुपये पण जास्त द्यावे लागतील. हे काय असतं? समप्रमाण. मग काय म्हटले नियमात? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. ग्रहाचा आवर्तकाल जर T असेल तर सूर्यापासूनचे त्याचे अंतर R असेल आणि म्हणूनच T चा वर्ग समप्रमाणात R चा घन. म्हणजेच काय? T चा वर्ग छेद R चा घन बरोबर स्थिरांक. तो आपण कुठल्या अक्षराने दर्शवतो? K. केपलरने हे नियम केवळ नियमितपणे निरीक्षणे करून मापन केलेल्या ग्रहांच्या स्थानांवरून शोधून काढले. ग्रह या नियमांचे पालन का करतात याचे कारण मात्र त्यांना माहिती नव्हते आणि ते शोधलं आहे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडल्यानंतर न्यूटन यांनी. आणि न्यूटनला या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडण्यासाठी केपलरच्या नियमांची मदत झाली. कशी मदत झाली ते आपण पुढच्या तासाला पाहूया. तुम्हाला होमवर्क आहे केपलरचे 3 नियम आकृतीसह वहीत लिहा. भेटूया पुढच्या तासाला. बाय.